नॉर्मली प्लेयर एंड क्रिस्टलचा वापर फक्त आणि फक्त मल्टीप्लेयरमध्ये PvP करण्यासाठी करतात. पण बऱ्याच माइनक्राफ्ट प्लेयर्सना याचा ॲक्चुअल वर्क काय आहे माइनक्राफ्टमध्ये हे माहितीच नसणार. तुम्ही याचा वापर सिंगल प्लेयर वर्ल्डमध्ये सुद्धा करू शकता. तुम्हाला एक नेदर पोर्टल बनवायचं आहे आणि त्या पोर्टलमध्ये जाऊन तुम्हाला नेदरमध्ये जायचं आहे. त्यानंतर नेदरमध्ये येतात हॅपी घास्टला शोधून मारायचं आहे. घास्टला मारल्यानंतर तुम्हाला मिळणार एक घास टियर. त्यानंतर ओव्हरवर्ल्डमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक क्राफ्टिंग टेबल प्लेस करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे असायला हवा आहे एक आय ऑफ एंडर, ग्लास अँड घास टियर. या 3 गोष्टी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला सिम्पली ग्लास अशा प्रकारे पुट डाऊन करायचा आहे. त्यामध्ये एक घास टियर आणि एक आय ऑफ एंडर. त्यानंतर तुम्हाला मिळणार एक एंड क्रिस्टल. अशी तुमच्याकडे 4 क्रिस्टल असायला हवेत. मग सिम्पली तुम्हाला एंड पोर्टलमध्ये जाऊन एंडमध्ये जायचं आहे. एंडमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी या अशा स्ट्रक्चरवरती यायचं आहे आणि तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक एंड क्रिस्टल ठेवायचं आहे. असे एकूण 4 क्रिस्टल तुमच्याकडे असायला हवेत, नाहीतर हे वर्क करणार नाही. क्रिस्टल ठेवल्यानंतर तुम्हाला अशी एक क्रिएशन दिसणार, ज्यामध्ये सगळे चारी बाजूंचे क्रिस्टल जे आपण एंडमध्ये येऊन एंडर ड्रॅगनला मारण्याआधी फोडले होते ते पुन्हा तिथेच त्या जागी पुट डाऊन होतील आणि अशा प्रकारे एंडर ड्रॅगन पुन्हा जिवंत होणार आणि त्यानंतर तुम्ही भरभरून XP घेऊ शकता सिम्पली एंडर ड्रॅगनला किल करून. बट हां, यामध्ये तुम्ही जोपर्यंत एंडर ड्रॅगनला मारणार नाही तोपर्यंत हा पोर्टलही उघडणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडे प्रो प्लेयर असायला हवा. आणि मला माहिती आहे की आता रेडस्टोन इंजिनियर्स काय करणार. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.